2 मिनिट थांबा. हाय गाईज मित्रांनो, आता आपण नाशिकमध्ये आलेलो आहे मोबाईलची ट्रायपॉड लेण्यासाठी. आता या ब्रदरचे ट्रायपॉड घेतलेला आहे. बघूया आपण. आता सर्जेरावच्या लग्नाला जायचं, त्यामुळं नवीन आपल्याला ट्रायपॉड घ्यायचं आहे नवीन शूटिंग वगैरे करण्यासाठी. ठीक है. क्वालिटी बताओ, अच्छा क्या क्या मिलता है बताओ, 2 शब्द बताओ. मर्चेंट बताएगा. ठीक है मर्चेंट भाई, बताओ कैसा है, दुकान में क्या क्या मिलता है. हमारा दोस्त भी आ जाएगा इधर. क्या हमने भी ट्राइपॉड लिया है, 2 लिया है. ये देखो दुकान के लाने आना क्या? नहीं लेके आ रहा, चेक कर रहा है. मित्रांनो, आपण आज अशोक स्तंभावरती आलो. बघा इथं मोरे वडापाव सेंटर एकदम फेमस आहे. पाववाडामध्ये एकदम फेमस आहे. आम्ही दररोज पार्टिसिपेट करतो. मित्रांनो, आता मी हे बघा दिंडोरी बस स्टँडवर आलेले आहे. आता दिंडोरीमध्ये पोहोचलो आहे. पण आता इथून पण घोडेवाडीला जायचं आहे आपल्याला. घोडेवाडीला जायचं म्हटलं तर त्यांनी लखमापूर फाटा सांगितलं. आता बघू लखमापूर फाट्याला बस किंवा टॅक्सी किंवा आता रिक्षा तर नसतात. बघू 1 to 1 कोणाला करत तरी लखमापूर फाट्यापर्यंत जाऊ. आता आपण शिवभाऊचा स्टुडिओ कुठं होता ते नक्की बघू आपण. आता एकदा दिंडोरीमध्ये जाऊन त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा इथं आहे ना शिवभाऊचा स्टुडिओ होता. आता बंद आहे त्याने. आता दुसरीकडे शिफ्ट केलेले. माझा काय समोसा नाही, तुम्ही पाहायचं. अरे नाही देऊ पाक. हॅलो नमस्कार मित्रांनो, आता हे बघा मी लखमापूर फाट्यावर आलो आहे. सर्जेराव मला घ्यायला येतोय 5-10 मिनिटात. आणि तोपर्यंत आमच्या मित्र रामनाथ बुरुड पण येत आहेत ना का. तोपर्यंत आता ही संबळ कावडी पार्टी कुठं चालली. आता संबळ घेऊन बघू, त्यांना विचारून कुठले आहेत काय संबळ पार्टी वगैरे, कशी सुपारी घेता वगैरे ना का. नमस्कार मित्रांनो, मी गायक सोमनाथ गवारी इगतपुरीवरतून. आता सर्जेरावच्या लग्नाला चालू आहे. म्हणजे संध्याकाळी पुऱ्या पापड्यांचा कार्यक्रम आहे. तर लखमापूर फाट्यावरती ही संबळ पार्टी भेटलेली आहे. आणि ती कळवणची आहे ना बाबा. काय नाव तुमच्या पार्टीचं? रमेश तुकाराम पोवा. तुमच्या अशा युट्यूबला कॅसेट वगैरे आहेत का? आहेत ना. चॅनल कोणतं आहे बाबा? तुम्हाला म्हटलं तर तुम्ही थोडक्यात एक ठेका किंवा काही तुम्ही संबळचा ठेका घेऊ शकतो. वाजू शकता का? वाजवा ना मग. बघा आपण या काकांकडे आपण एक संबळचा ठेका, म्हणजे तो अस्सल खानदेशी जो संबळ ठेका आहे. आणि यांच्याकडे कळवणला जो गोडा होतो ना, आपल्याकडे इगतपुरी तालुक्यात भरपूर ठिकाणी ही पार्टी येत असते. आणि या वर्षी पण आम्ही यांना आमंत्रित करू. तसंच या पार्टीला भरभरून तुम्ही प्रतिसाद द्या. आणि नक्की तुमच्या घरी एखादा कार्यक्रम असेल किंवा बोर्डा असेल, तुम्ही नक्की आवर्जून या पार्टीला भेट द्या. आता या संबळ पार्टीकडून तुम्हाला एक संबळची झलक मी या काकांकडनं वाजून घेत आहे. एकदम खानदेशी बरं का काका. वाजव
संबळवाल्यांची गाडी आली, आता ते गेले ना का कळवणला गेले. कळवणच आहे का? हा ठीक आहे. आता आपण पण संध्याकाळी आपण कार्यक्रमाला जातो, भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. पुढे घेऊ ना. आता तू काय राहतो, जाय ना तिकडे, होय ना. नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी. आणि आमचा नवरदेवाला कपडे घ्यायला आलोय. दुकानाचं नाव काय? मनभरी दिंडोरी या ठिकाणी आलेलं आहे. आता दादा दाखव आम्हाला चांगला कुर्ता घ्यायचा काय घ्यायचंय? कुर्ता घ्यायचा. दाखवा बरं हळदीसाठी. रामनाथ गुरु कुठे गेले? प्रसिद्ध दुकान आहे, सांगा. आपण या दुकानामध्ये आलोय ना, प्रत्येक डिझाईन मध्ये आणि जे पण मनाला लागेल तसे कपडे तुम्हाला मिळतील. हे बघून घ्या. बघा मित्रांनो, आयला या नवरदेवा पुरा कपडे बारके सुटले. हे काही पसंत पडत नाही. पुरा दुकान मांडा ढीग मांडला. पक्का ढीग मारलंय. हे काही पटना जरा पटकन आम्हाला जायचे भाऊ. लय कटाळा आलाय. डांगानी भो आहे ना, इड दुकानात आलोय नवरदेवाला कपडे घ्यायला. पण नवरदेवानं म्हणजे कपड्याचा पुरा ढीग मांडला, पण हे काही त्याला काही पारखीना ना का त्याच्यामध्ये ना का. पण आता पटापट म्हणा पारखायची, पटापट निघायचं. टाइम होता तिकडे ना का हळदीला संध्याकाळी. रामनाथ बुरुड गायक आहेत ना, बघतायत ना, ते पण आलेत बघा. त्यांनी पण काहीतरी खरेदी करावी अशी आमची इच्छा आहे ना का. दिंडोरी मध्ये जर कोणाला कपडे घ्यायचे असेल ना, नक्की या दुकानाला भेट द्या. काय मनभरी ना, मनभरी कपड्याचं दुकानाचं नाव आहे. स्टँड पासून किती 1 किलोमीटर अंतरावर असेल का? 500 मीटर आहे ना का. आता बघा नवरदेव टकाटक दिसायला लागला. हा तसाही नाही तरी नरहरी गिरवाळ साहेबांचा आहे ना, एकदम जवळचा माणूस. म्हणजे थोडा कडक मध्ये दिसला पाहिजे ना का. रामनाथ भाऊ जिरवाळ साहेबांच्या जवळचा माणूस आहे, त्याच्यामुळे ते दोतारच नेसला पाहिजे अशी आमची इच्छा ना का. Gracias.